आज घरोघरी गौराईंचं आगमन होणार. वेगवेगळ्या परंपरा या निमित्तानं जपल्या जातात. तर पुढचे 2 दिवस महिलांचे विविध खेळही रंगणार. पारंपरिक पद्धतीनं कोकणात गौराईंचं आगमन. कोकणात नदी, विहीर किंवा ओढा यावरून गौराईला घरी नेलं जातं. लालबागच्या राजाच्या चरणी 2 दिवसात 67,10,000 रुपयांचं दान, 339 ग्रॅम सोनं तर 6 किलो चांदीचं दान. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज ठाकरे व्हावेत म्हणून मनसेकडून अनोखा देखावा. चेंबूर विभागाचे अध्यक्ष माऊली थोरवे यांनी हा देखावा साकारलाय. गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार. 15 सप्टेंबरला 2 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातील. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत. नेरूळ स्थानकाजवळचा तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल सेवा रखडलेली होती. रेल्वे मंडळानं दिलेल्या आदेशानुसार मध्य रेल्वेकडून स्थानकांवरील हमालांच्या शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय. हमालांच्या शुल्कात 10 रुपयांनी वाढ. कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार. काल झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत कर्करोगावरील औषधांवरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय. आधी 12% आता 5% जीएसटी आकारला जाणार. मराठा समाजातील सगळे सोयऱ्यांना देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचनेद्वारे लोकांच्या हरकती मागवल्या होत्या. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी. शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आजचा दौरा रद्द. तब्येत बरी नसल्यानं नाईलाजास्तव आजचा दौरा पुढे ढकलला. सुप्रिया सुळेंची ट्विटरद्वारे माहिती. महायुतीच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर. सिंदखेड राजा तालुक्यातील 54 गावांना शेतीसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा शुभारंभ. पुण्यातील एक रिक्षा चालक आणि दुचाकीचा अपघात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ताफा थांबवत अपघातग्रस्तांची विचारपूस केली. ताफ्यातील डॉक्टरांनाही अपघातग्रस्तांवरती उपचाराच्या सूचना केल्या. प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर तिसऱ्या आघाडीच्या हालचाली. गोंडवना गणतंत्र पक्षासोबत आघाडी करणार. प्रकाश आंबेडकर यांची माहिती. एमआयएमचे अध्यक्ष ओवैसींकडून विधानसभा निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा. खासदार संजय राऊत रिकाम टेकडे. चर्चेत राहायचं म्हणून ते काहीही वक्तव्य करतात. अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. या राऊतांच्या वक्तव्यावर आमदार अमोल मिटकरींचा टोला. अजित पवार गटाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक. पक्षाच्या कार्यशैलीला घेऊन जिल्हाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त. विदर्भाकडे नेते दुर्लक्ष करत असल्याचा बैठकीत सूर. बारामती विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची दाट शक्यता. युगेंद्र पवारांची उद्यापासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा निघणार. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणार. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विश्वास. महायुतीच्या जागा वाटपाचा लवकरच तोडगा निघेल. जाधव यांची माहिती. युगेंद्र पवारांची आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघात स्वाभिमान यात्रा. यात्रेच्या निमित्तानं गावागावात जाऊन शरद पवार यांची भूमिका लोकांना समजावून सांगणार. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन संभाजीनगर दौऱ्यावर. लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधणार. तर सरकारी अधिकाऱ्यांसोबत सुभेदारी विश्रामगृहावर बैठक. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला. पीएमएलए कोर्टाचे निर्देश. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसलेंचा पोलिसांना दम. शेवटच्या दिवशी मिरवणुकीत रात्रभर डॉल्बी वाजवणारच असा सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना इशारा दिला. सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदू धर्माबाबत महत्त्वाचं वक्तव्य.
अमुक एक गोष्ट खा आणि ते खाऊ नका म्हणजे धर्म नव्हे, किंवा केवळ पूजा म्हणजेही धर्म नाही, तर सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या म्हणजे धर्म, भागवतांचं विधान. भाजप सर्वात मोठा पक्ष, जागा वाटपात सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. जिंकण्यासाठी लढायचं हा फॉर्म्युला, बावनकुळेंची प्रतिक्रिया. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळांची माहिती. महायुतीतील सर्वच घटक पक्षांना समान न्याय मिळेल, भुजबळांची प्रतिक्रिया. जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल. प्रत्येक घटक पक्षाला ज्या जागांबाबत आत्मविश्वास वाटतो त्याची यादी काढून एकत्रित बैठक घ्या. बैठकीत अमित शहांच्या सूचना. उद्धव ठाकरे यांचा 15 सप्टेंबर रोजी शिर्डी आणि संभाजीनगर दौरा. शिर्डी, पैठण, वैजापूरमध्ये भेट देणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची मागणी. अंतर्गत सर्व्हेनंतरच उमेदवार निश्चित होणार. राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार. 12 सप्टेंबरला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुखांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होईल. रामदास कदम आणि योगेश कदम यांनी सदानंद कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. जे सख्या भावाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार, माजी आमदार संजय कदम यांची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, नाहीतर विधानसभेवरही प्रशासक नेमा. वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीची मागणी. 13 सप्टेंबरपासून धरणं आंदोलन करण्याचा इशारा. राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्याप्रकरणी आज सुनावणी. आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दिवाणी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठा समाज मागे हटणार नाही. मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा. सरकारनं आरक्षण नाही दिलं तर मराठ्यांना सत्ता काबीज करावी लागेल, जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाजासाठी वाटेल ते करेन, मनोज जरांगेंची भूमिका. मराठ्यांना आरक्षण द्या, राजकारणावर पुन्हा बोलणार नाही, जरांगेंचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून वक्तव्य. मनोज जरांगेंचा सोशल मीडिया. रोहित पवार यांच्याकडून मॅनेज होतोय, आमदार राजेंद्र राऊत यांचा आरोप. जरांगेंच्या आंदोलन स्थळावर रोहित पवारांची टीम आधी पोहोचते, आमदार राऊत यांचा दावा. पंढरपूरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांकडून चालू गळीत हंगामासाठी 3500 भाव जाहीर. इतर नेत्यांनी हाच भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. माढा मतदारसंघातील साखर सम्राटांचं धावदण आणलं. शिवसेनेच्या कुटुंब भेट अभियानाअंतर्गत 1 लाख कार्यकर्ते दररोज 15 कुटुंबांना भेटणार. लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार. मिरजेमध्ये मनोज जरांगे समर्थकांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं. या आंदोलनात मिरजमधील मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मनोज जरांगे समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी. पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये उपोषणाला बसण्यावरून माऊली हळद आणि पांडुरंग मिरगळ यांच्यामध्ये वाद. वादानंतर पांडुरंग मिरगळ आंदोलनस्थळ सोडून निघाले. माजी खासदार राजू शेट्टी, छत्रपती संभाजी महाराज, आमदार बच्चू कडूंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. परभणीच्या मानवत येथील वजूर इथे नेते मंडळींकडून पाहणी. सरकारच्या कानशिलात लगावण्याची वेळ. परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन थोडं बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं दर्शन लवकर घ्यावं. उद्याच्या उद्या मदत दिली नाही तर 8 दिवसात कलेक्टरच्या घरात शिरू. बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा. नांदेडमध्ये मंत्री अनिल पाटलांकडून अतिवृष्टीच्या नुकसानाची पाहणी. राज्यभरात पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत देण्याबाबत पुढची कारवाई होईल, मंत्री पाटील यांची माहिती. हिंगोलीमध्ये मंत्री अनिल पाटलांकडून नुकसानाची पाहणी. सोयाबीन, कापूस आणि हळद पिकाच्या नुकसानाचा आढावा घेतला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, पाटील यांची प्रतिक्रिया. नांदेडच्या हदगाव, हिमायतनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टी. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 50,000 एकरी मदत कराव या मागणीसाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा. जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी महारॅली काढली. 2019चा थकीत पीक विमा द्यावा आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे 11,88,000 हेक्टर जमिनीचं नुकसान. 78 ते 80,000 हेक्टर जमीन खरडली. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी.
महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यात कांदा लागवडीच्या पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याची कृषी आयुक्तालयाला माहिती. लागवडीच्या क्षेत्रापेक्षा तब्बल 339% जास्त विमा उतरवला. कृषी संचालकांना कडक तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली. बुलढाण्याच्या गोमाल गावामध्ये अतिसारामुळे आतापर्यंत 3घांचा मृत्यू. रस्ता नसल्यामुळे रुग्णांना 10 किलोमीटर झोळीतून प्रवास करावा लागला. प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप करत सरपंचांचा राजीनामा. नागपूरमध्ये ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक. अपघातामध्ये काही जण किरकोळ जखमी. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हे दाखल. नागपूरमध्ये ऑडी कारच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघातातील दोषीविरोधात कारवाई करावी. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. ऑडी कार बावनकुळेंच्या मुलाच्या नावावर. पोलिसांच्या तपासानुसार अपघातावेळी गाडीत तो नसल्याची माहिती. पुरंदर तालुक्यातील नारायण महाराज यांचं वृद्धापकाळानं निधन. महाराजांचं पार्थिव सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी नारायणपूर येथील मंदिरामध्ये ठेवले जाईल. भंडारा जिल्ह्याच्या 7ही तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस. भात पिकांना संजीवनी. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं पुजारीटोला धरणाच्या सगळ्या 13 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग तर सिरपूर धरणाचेही सर्व 7 दरवाजे उघडले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यासाठी खुशखबर. 4 वर्षांनंतर जायकवाडी धरण 100% भरलं. धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडले तर 3,244 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नागपूर, भंडारा आणि गोंदियाला पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट. नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस. हुडकेश्वर भागामध्ये एका घरावर वीज कोसळली. नागपूर वेधशाळेकडून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर. तर नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूरमध्ये जोरदार पाऊस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.